गौतमी पाटील सगळ्यात पहिले आपल्याच मंडळामध्ये तिने परफॉर्म केला होता आणि आता संबंध मुंबईतून तिला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। तिने स्वतःच सांगितलं की तुमच्याकडून तिची सुरुवात झाली, अत्यंत चांगला असा प्रतिसाद तिला इथं मिळाला आणि आज पुन्हा एकदा तिने परफॉर्म केलेला आहे। एकूणच तुमचा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये जे वेगवेगळे कलाकार येतात त्याच्यामुळे या उत्सवाला चार चांद लागतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? गेली 20 वर्ष सातत्याने आम्ही गोविंदा करत आहोत दहीहंडी, त्यामुळे आता गोविंदा खूप फेमस झालेला आहे। आता तुम्ही ट्रेनमध्ये सुद्धा जाल, कॉमन ट्रेनमध्ये, लोकल ट्रेनमध्ये, तर तिथे सुद्धा आपला गोविंदा लाईव्ह दाखवला जातो। म्हणजे कॉमन लोकांपासून त्या जनतेच्या मनामध्ये, त्याच्या उत्तर मुंबई जनतेच्या मनामध्ये आमच्या गोविंदाबद्दल खूप ओढ आहे, त्यामुळे प्रचंड पदके येतात। त्याच्यानंतर आम्ही प्राइजेससुद्धा पदकांना इतर ठिकाणी 2-3 हजार रुपये देतात, आम्ही त्यांच्या 3-4 पटीने जास्त डबल प्राइजेस देतो। त्यामुळे गोविंदा पथक इकडे आकर्षित जास्त होतात आणि इथे येणारे परफॉर्म करायला जे कलाकार आहेत त्यांना सुद्धा इकडे आल्यानंतर आनंद वाटतो। म्हणून ते पुन्हा आम्हाला इथे एकदा आल्यानंतर पुन्हा आम्हाला फोन करतात, दुसऱ्याशी सुरेश साहेब यावर्षी आहे की नाही, दादा यावर्षी आहे की नाही, आम्ही यायचं की नाही, समोर आवर्जून फोन करतात। यावर्षी महिला पथकांना तुम्ही विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि त्यांना दुप्पट प्राइज देण्याचं तुम्ही निर्णय माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लाडक्या बहिणीने त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि मला आवर्जून सांगावं वाटतं, आमचं सरकार आहे ते लाडक्या बहिणींनी आम्हाला सर्वांना निवडून दिलं आहे आणि त्यांचे हे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही। म्हणून महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं आम्ही काम करतो। दादा, गौतमी पाटीलचा खरं पहिला परफॉर्मन्स झाला कोळी बांधवांसाठी। उपनगरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोळी बांधव आहेत आणि कोळी बांधवांसाठी डान्स केलेला ही मुंबई आहे, खरी कोळी बांधव हे इथले खरे भूमिपुत्र आहेत, म्हणून त्यांना पहिला मानाचं स्थान आम्ही दिलं। पहिला गणपती, आपले देवादिदेव गणपती यांना मानाचं स्थान दिला, त्यानंतर गौतमीच्या माध्यमातून मुंबईकरांना मानाचं स्थान, जे काही लोक बोलतात मग मराठीचा, ह्या स्थानिक त्यांना प्राधान्य देण्याचं आम्ही काम करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।